गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती व शेतकऱ्यांमधील संघर्ष तात्पुरत्या स्वरूपात थांबला आहे. आमदार रमेश बोरनारे यांनी केलेल्या मध्यस्थीनंतर अखेर शेतकऱ्यांनी मार्केट बंद ठेवण्याचे आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात स्थगित केले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की एका व्यापाऱ्याने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा मार्केटमध्ये शेतकऱ्यांचा कांदा माल खरेदी केला, मात्र पैसे काय दिलेच नाही. जवळपास 406 शेतकऱ्यांचे पैसे या व्यापाऱ्याने थकवले. आकडाही मोठा झाला. 2 कोटीहून अधिकची रक्कम थकल्याने शेतकरी हवालदिल झाले होते. आपले पैसे मिळता की नाही या विवेचनेतून शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात गेल्या 15 दिवसांपासून सातत्याने आंदोलने सुरू केली. शेतकऱ्यांच्या आंदोलनासमोर गुडघे टेकत अखेर बाजार समितीने शेतकऱ्यांनी बंद पुकारल्यानुसार मार्केट बंद ठेवले. मात्र मार्केट बंद ठेवल्याने शेतकऱ्यांचे पैसे मिळतील का असा प्रश्न लोकप्रतिनिधींनी उपस्थित केला. अखेर आमदार रमेश बोरनारे यांनी 2 वेळेस बैठक घेतली आणि संचालक व शेतकरी यांच्यात समन्वय घडून आणला. शेतकऱ्यांना येणाऱ्या 40 दिवसाच्या आत त्यांचे पैसे मिळतील असे लेखी आश्वासन बोरनारे यांच्या मध्यस्थीनंतर बाजार समितीने शनिवारी रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास शेतकऱ्यांना बाजार समितीच्या आवारातच दिले. लेखी आश्वासनानंतर शेतकऱ्यांनी तात्पुरत्या स्वरूपात आपले आंदोलन स्थगित केले व मार्केट उघडण्यासाठी सहमती दर्शवली. मात्र 10 जानेवारीपर्यंत जर शेतकऱ्यांचे पैसे नाही दिले तर पुन्हा उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील शेतकऱ्यांकडून देण्यात आला. तर 40 दिवसानंतर बाजार समितीने पैसे नाही दिले तर मी पैसे देईल असे छातीत ठोकत आमदार रमेश बोरनारे यांनी विधान केले. यामुळे शेतकऱ्यांना अधिक दिलासा मिळाला. तर यावेळी संचालकांपैकी असलेल्या विरोधकांनी देखील शेतकऱ्यांच्या बाजूने खंबीरपणे उभे राहत शेतकऱ्यांना पैसे मिळावे अशी भूमिका दर्शवली व राजकारण बाजूला ठेवत सर्व संचालक मंडळाने सर्वानुमते ठराव मंजूर केला. आज तुमच्या बैठकीमध्ये काय ठरलं, काय निर्णय झालाय? आज मार्केट कमिटीच्या आवारामध्ये सन्माननीय आमदार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी 1 वाजता बैठक घेण्यात आली होती. त्यामध्ये जो प्रलंबित कांदा पेमेंटच्या शेतकऱ्यांचं जे म्हणणं होतं का आम्ही त्या व्यापाऱ्याच्या भरोश्यावर नाही तर संबंधित मार्केट कमिटीच्या भरोश्यावर कांदा यार्डात आणून विकला, त्या संदर्भामध्ये माननीय आमदार साहेब यांच्याशी सविस्तर चर्चा झाल्यानंतर आमदार साहेबांनी स्वतः हमी घेतली. कुठलीही नियमाची अटी वगैरे आम्ही काही सांगणार नाही, मला 30 दिवसाची मुदत द्या, मी तुमचं पेमेंट क्लिअर करीन. परंतु संबंधित शेतकऱ्यांनी 30 दिवसाच्या ऐवजी 40 दिवस घ्या. जगताप साहेब बरोबर 40 दिवस घ्या, परंतु आम्हाला मार्केट कमिटीचं पत्र द्या. त्याप्रमाणे आम्हाला मार्केट कमिटीचं पत्र मिळालेलं आहे. शेतकऱ्याच्या पैशाला मार्केट कमिटी बांधील असे त्याच्यात स्पष्ट उल्लेख आहे. दिनांक 10 जानेवारी 2025 रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत 10 वाजता पैसे वाटपास सुरुवात होईल. किंवा काही जर टेक्निकल अडचणी आल्या, पैसे वाटण्यास विलंब होत असेल तर आम्ही जे आज उपोषण स्थगित करीत आहे ते 10 जानेवारीपासून मार्केट कमिटीच्या कार्यालयासमोर करण्यात आहोत. मार्केट कमिटी व मार्केट जे येतं भुसार मार्केट, कांदा मार्केट, मक्का मार्केट हे परत 10 तारखेपासून बंद करण्यात येईल. यामध्ये सन्माननीय आमदार साहेबांनी या ठिकाणी वेळ दिला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी कुठल्याही नियम अटी न लावता मी माझ्या खिशातून 2 कोटी रुपये देईन त्या आमदार साहेबाच्या शब्दावर व मार्केट कमिटीच्या पत्रावर आम्ही 5 तारखेचं आमरण उपोषण पाठीमागे घेत आहोत. परंतु स्थगित करत आहोत, कॅन्सल केलेलं नाही. त्यामुळं जर समजा 10 तारखेला पेमेंट नाही भेटलं तर आम्ही सर्व 406 शेतकरी या ठिकाणी 11 वाजेपासून उपोषणाला बसणार आहोत. या ठिकाणी मार्केट कमिटीचे सर्व संचालक उपस्थित राहिले. त्यांनी अतिशय चांगला चर्चेतून मार्ग काढला. सन्मान्य आमदार साहेबांनी वेळ दिली, शेतकऱ्याच्या प्रश्नावर सकारात्मक भूमिका घेतली. त्याबद्दल सन्मान्य आमदार साहेब, सन्मान्य सभापती, उपसभापती, संचालक मंडळाचे मी सर्वांचे आभार मानतो. 10 तारखेपर्यंत अशीच मेहनत घेऊन आम्हाला परत उपोषणाला बसण्याची वेळ येऊन देऊ नका अशी प्रार्थना करतो. आमचा तालुक्याचे कार्यसम्राट आमदार सन्माननीय रमेश बोरनारे सर यांच्यावर विश्वास असल्यामुळे आम्हाला परत उपोषणाची वेळ येणारच नाही. आमचे पैसे 10 तारखेपर्यंत आम्हाला गॅरंटेड भेटणार आहेत. त्यामुळे आम्ही सदर आमचा उपोषणाचा निर्णय
सर्व शेतकऱ्यांनी मागं घेतला आणि स्थगित केलंय उपोषण. तर सर्व शेतकऱ्यांनी एकमुखाने सरांच्या मताला सहमती दर्शवली आणि त्यानुसार सदर निर्णय आम्ही मागे घेतला.